टिप्स देत असतो, की तुम्ही मेहनत करा वगैरे. तो का टिप्स देतो मग? नाही, नाही. आता मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतंय, की तो मेहनत तू नाही नको करत? बघू मग त्याला. ऐका, ऐका. मला नाही थांबा रे, मला बोलू द्या. तुम्हाला असं वाटतंय, की तो मेहनत नाही करत? हो. बापरे! अच्छा, मग एक सांगतो माझ्यासोबत असे बरीच लोकं आहेत जे फेमस नाही अजून झाले. खूप मेहनत करतात दिवस-रात्र. ते का नाही फेमस झाले? मग तोच का होतोय? बाकी तो होतोय, अजून मनीम्याव होतो आहे, काही लोकं होत आहेत. ते का होत आहेत मग? मेहनत तर श्रीमान करायला तू लागते बघा. माझं ह्या काम आहे लोकांना 2-3 रोड दाखवणं. त्या रोडवर मी चालणं महत्त्वाचं. आता हे लोकं चालतायत मी व्यवस्थित आणि आता मी त्याच्यावर बोल तुम्ही पॉइंट ऑफ म्हणजे तुमचा पॉइंट जो तुम्ही मांडताय, की या छोट्या-मोठ्या गोष्टी तर ते खूप वाजिबल आहे. त्या अरे लोकांनी खूप दादा, स्वतःला दादा बदललेलं आहे. ऐक. पहिले ते वेगळे होते, आता ते खूप चांगले झालेले आहेत. तर तुम्ही असं जज नका करू छोट्या-छोट्या गोष्टींवर. ती आपलीच आहेत ताई सगळी जी घरी. बोलते श्रीमान ना ती ती मुलींना ते बोलण्याचं ते जाऊ दे. पण काय माहितीये का, काही गोष्टी आहेत आता तूच विचार कर, तू या 2-3 लोकांनाच जास्त Instagramवर पण सारखं प्रमोट करत असतोस आणि आजपर्यंत मी तुला तुझ्या एडिटर्सना कधीच क्रेडिट देताना नाही बघितलं. म्हणजे तू टॅग बापरे! नाही करत एडिटर्सना. एक टॅग नाही करत. बापरे! आणि त्या करणला तू ना स्ट्रीमवर आपण बोललास बघितलं म्हणून तू टॅग ब्लॉगमध्ये नाही करत. एडिटर्सना बघितलं टॅग तुम्ही नाही पण. करत. Instagramवर तुला कधीच करणने त्यांच्या स्टोरीज नाही शेअर करत तू. आणि मी नेहमी Instagram बघितलंय तुझं. दादा अहो, तुम्ही ऐका, ऐका. दादा, अहो, दादा ऐक प्रत्येकाला प्रत्येकाला Instagramवर टॅग होण्यात इंटरेस्ट नसतो. काही लोकं पडद्यामागची असतात. जसं की तुम्ही एडिटर्सचं अरे बोलता दादा आहात. पण मी काय म्हणते बरीच लोकं दादा असतात, ऐक की ना त्यांना जर असं प्रत्येकाला असतं टॅग ना करणं दादा अरे नेसेसरी तू काय नसतं हो. बोलतोय? असं कसं बोलताय तुम्ही? पण माझं आई हे गं म्हणणं आहे देवा! की ही ताई म्हणते ना की तू प्रमोट करतो हे करतो मग जर तसं असतं तर आता डीके आणि मालवणी हे लोक तर हे पण लोकं तर कुठल्या कुठं असते कुठल्या कुठे मग गेले असते. हो. करण फेमस होतोय त्याचा पण काहीतरी सीन आहे तो जे व्लॉग्स टाकतो तो जे कॉमेडी करतो अरे त्याच्यामुळे त्याची फेम मेहनत पण बघा भेटतं ना. तो पण मेहनत ते करतो रे नाही दिसत बाई दिवस-रात्र. कोणाला बळच त्याला बोलायचं अरे म्हणून बोलतात मी उगीच उगाच हेटर कोणाला नाहीये. पण मी उठसूट मी बोलायचं म्हणून स्वतः बोलायचं नाही रे. आपण कोणाला मी तो बोलतोय, पण आपण काहीतरी काय बोलतोय हे कंटेंट तरी देतो बघा म्हणून नाही तो का? अरे फेमस झालाय मी उगीच असं नाही म्हणत आहे काही. मी काही हेटर नाहीये. मी स्वतः एन्जॉय करत असते. करण आणि श्रीमान मग बोलतात माझं हे तरी म्हणणं पण मी आहे स्वतः की एन्जॉय करत असते. वुमन्स डे पण काही स्पेशल गोष्टी स्ट्रीम ज्या आहेत ना, होती त्या बरोबर नाही. मला नाही पटत म्हणून मी त्या बोलल्या. अरे करण आहे ना दादाच्या मागे सोड. तो आहे ना स्वप्नात पण हा विचार करणार नाही, की तो स्वतः फेम घेतोय, हे घेतोय, ते घेतोय. भाई तो पोरगा कधी येऊ दे. मी लिटरली आहे ना खरंच सांगते तो अरे पोरगा दादा वाटेल ते ऑल्वेज बोलतायत बोलतो. रे तो पोरी. जे आहे ना तो श्रीमान दादामुळे. कोणीच इथं फेम घ्यायला आलेलं नाहीये रे. अरे काय पण सिया माझं श्रीमान काय पण ते म्हणणं आहे ऐक दाखवतात ना असं आता जसं आपण काय श्रीमान दादाची स्वतःच्याच बोलायला आलोय मग मेहनतीमुळे सगळं श्रीमान फेम मिळालंय. दादाबद्दल बोल मी काय याचे त्याचे आणि मी कंप्लेंट फक्त करते करण तुम्हाला बद्दल नाही बोलत आहे. करण आणि ना एक-दोनदा थँक यू बोललेला आहे आणि ते मी बघितलेलं आहे. म्हणजे मी स्ट्रीमवरच बघितले. पण काय माहिती ती टाकू आहे ना, ती कधीच थँक यू म्हणत नाही. ती अजिबात ग्रेटफुल नाहीये त्या गोष्टीसाठी. ते सिंपल आहे ना एवढ्या मुलांमध्ये ती एकटी मुलगी हा नडतीये म्हणजे ना तिच्यात काहीतरी कट आहेत हे ना भाऊ. देवा माझ्या! पण ऐका, ऐका. कोणत्याच नाही रे एन्व्ही फक्त एन्व्ही